विधिमंडळाच्या आवारापर्यंत पोहोचलं गुंडाराज. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गालबोट. डॉक्टर विजय मोरे. वा, काय दुर्दैवी स्थिती आहे. ज्या महाराष्ट्र विधिमंडळाने एकेकाळी प्रबुद्ध, अभ्यासू, सुसंस्कृत नेतृत्व आणि खमकी लोकशाही परंपरा अनुभवली, त्या विधिमंडळाच्या आवारात आज राजकीय गुंडगिरीकडे, असभ्य भाषेच्या वापराकडे आणि थेट हाणामारीकडे होत चाललाय. ही महाराष्ट्राच्या लोकशाहीसाठी गंभीर शोकांतिका आहे. कालचं दृश्य सभागृहात शंभूराजे देसाईसारख्या आमदाराकडून आई बहिणीवरून टाकलेली शिवीगाळ, महिलांच्या संदर्भात भाजपच्या आमदारांकडून वापरलेले अश्लील अवमानकारक भाषा, हे सर्व ऐकूनही विधिमंडळाच्या अध्यक्षांकडून बघूया, अहवाल मागवतो, पुढे चालू द्या, अशा प्रकारची सहजतेची प्रतिक्रिया ही भाजपसह सत्ताधाऱ्यांची विधिमंडळाच्या गौरवशाली परंपरेप्रती असलेली उदासीनताच दाखवते. लोकशाहीत राजकारण हे विचारांचं, धोरणांचं आणि जनहिताचं युद्ध असावं अशी अपेक्षा असते. पण आता चित्र उलट झालं आहे. गल्ली बोळातल्या भांडणांना लाजवेल अशी भाषा, वर्तन आणि हातगाई हे नवे नॉर्म ठरत चाललेत. ही केवळ आजची दुर्घटना नाही, ही एका सडलेल्या राजकीय व्यवस्थेची लक्षणं आहेत. राजकारणात आज शायनिंग करणारे, दादागिरी करणारे आणि पैसा कमवणारे लोक जास्त महत्त्वाचे झाले आहेत. हेच लोक पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये पैसा ओततात, गर्दी गोळा करतात, पोस्टरबाजी करतात. परिणामी नेतृत्वही त्यांच्यावरच खुश होतं. जे प्रामाणिक, तळमळीचे कार्यकर्ते असतात, जे पक्षाच्या मूल्यमान्यतेवर उभे राहतात, ज्या लोकांनी पक्ष उभा केला असतो, त्यांना मात्र सापत्न वागणूक दिली जाते. त्यांचं कार्य दुर्लक्षित केलं जातं. या प्रवृत्तीचा परिणाम असा की राजकीय पक्ष आता समाजसेवेचा नव्हे तर व्यवसायाचा मार्ग झाला आहे, धंदा. आणि या धंदेवाज लोकांच्या वर्चस्वामुळेच आज विधिमंडळात गुंडगिरी, हाणामारी, अश्लील भाषा आणि असभ्य वर्तन याला उधाण आलं आहे. आजचा गुन्हेगारीकडे झुकलेला राजकीय आविर्भाव सत्तेत असलो की कोणी काही करू शकत नाही ही वृत्ती पोसली जात आहे. गृह खातं सत्ताधाऱ्यांना न पाहता कारवाई करू शकत नाही आणि याचं फलित म्हणजे आज विधिमंडळाच्या पवित्र सभागृहाच्या आवारात साक्षात हाणामारी घडून येते. अजून मोठं विडंबन म्हणजे आजच्या अधिवेशनाचा विषय होता महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती, आणि त्याच दिवशी राज्याच्या विधिमंडळाच्या आवारात पत्रकार व मीडिया चॅनेलसमोर गुंडगिरी होते. याहून मोठा विरोधाभास असू शकतो का? हा एक इशारा आहे. जर पक्षांतर्गत राजकारणात पैसा, पावर आणि दादागिरी यांनाच मान्यता देत गेलो तर लोकशाही अधोगतीला जाणार आणि जनतेच्या प्रश्नांपेक्षा सत्ता वर्चस्वाचं राक्षसी नाटकच रंगत राहील. डॉक्टर विजय मोरे.